चलो ओके, काय बघणार आहोत आपण आज? राष्ट्रपतींच्या आयोगाने विचारलेले आत्तापर्यंतचे सर्व प्रश्न. क्लिअर? त्याच्या आधी थोडीशी राष्ट्रपतींची रिवाईज करून घेऊ. तुमचं जे झालं आहे ते काय काय झालं आत्तापर्यंत आपण काय बघितलं आहे? भाग 5 मध्ये राष्ट्रपतींचा समावेश होतो. राज्यघटनेबद्दल बोलतो आपण. ओके. सेकंड, कुठल्या कलमामध्ये उल्लेख आहे त्यांचा? 52. ओके. 53 मध्ये काय आहे? कार्यकारी अधिकार. तेच 53(1) आहे. 53(2) तिन्ही दलांचे सरसेनापती असतात. म्हणजे तिन्ही दलांच्या प्रमुखांची नियुक्ती नेमणूक कोणाच्याद्वारे केली जाते? राष्ट्रपतींद्वारे. क्लिअर? 54 मध्ये काय बघितलं होतं आपण? राष्ट्रपतींची निवडणूक. आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश असतो हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि सर्व राज्य प्लस केंद्रशासित प्रदेशांमध्ये असणाऱ्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य. क्लिअर? तिन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य. एवढं लक्षात ठेवा. नामनिर्देशित सदस्यांचा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभाग होत नाही, सहभाग नसतो. क्लिअर? एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 55 मध्ये काय? राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. कशी पद्धत आहे राष्ट्रपतींच्या? अप्रत्यक्ष, ओके, एकल प्रमाणशीर आणि एकल संक्रमणीय पद्धतीने. एकल संक्रमणीय पद्धत जी आहे ती फक्त वोट ट्रान्सफरेबल सिस्टीम असते. एक निवडून नाही आला तर दुसऱ्याला त्याचे वोट ट्रान्सफर केले जातात. ओके. अप्रत्यक्ष, प्रमाणशीर आणि एकल संक्रमणीय पद्धतीच्या आधारावर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आहे. कलम 55. ओके. देन कलम 56 मध्ये काय बघितलं आपण? पदावधी किंवा कालावधी. त्याचं ड्युरेशन असतं. भारतामध्ये राष्ट्रपती किती कालावधीसाठी असतो? 5 वर्ष. मग आपण भारताचा राष्ट्रपती आणि अमेरिकेचा राष्ट्रपती यांचं कंपॅरिझन बघितलं. क्लिअर? अमेरिकेचा राष्ट्रपतीचा कालावधी किती आहे? 4 वर्ष. आणि टोटल किती टर्म राहू शकतो तो आयुष्यामध्ये? 2 टर्म. भारताच्या राष्ट्रपतीचं टर्म आहेत का तशा काही? नाही. 5 वर्षाचा कालावधी आहे. किमान वयाची अट आहे 35 वर्ष. भारताचा नागरिक असावा. लाभाचं पद धारण करणारा नसावा. लाभाचं पद म्हणजे काय? कोणत्याही सरकारी हुद्द्यावर तो काम करणारा नसावा. क्लिअर? आणि लोकसभेमध्ये निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र असावी. क्लिअर? कालावधी 5 वर्षाचा. त्यानंतर कलम 57, राष्ट्रपतींची पुनर्नेमणूक. जे वर्ष आपण चर्चा केलेली आहे. पुनर्नेमणूक होऊ शकते का? कितीही वेळेस त्यांची पुनर्नेमणूक होऊ शकते. ओके. 58 मध्ये काय आहेत? अर्हता, ज्याला क्वालिफिकेशन्स म्हणतो आपण. ज्या क्वालिफिकेशनची आपण चर्चा केली आहे. 4 क्वालिफिकेशन आहेत. 59 मध्ये शर्ती, अटी किंवा शर्ती. ती व्यक्ती संसद किंवा राज्य विधिमंडळाची सभागृह नसावी. ओके. किंवा केंद्र सरकारद्वारे दिल्या गेलेल्या सगळ्या आर्थिक क्रिया तिला लागू असतील. निवासाचं व्यवस्था केली जाईल. पगार, पेन्शन, भत्ते सर्व ठरवले जातील. ओके. ते कमी जास्त करता येत नाही. असामान्य परिस्थिती असेल त्यावेळेस कमी जास्त करू शकतो. क्लिअर? नंतर 60 मध्ये शपथ आहे. आपण राज्यघटनेमध्ये 3 घटनात्मक पदांची शपथ आहे ती स्पेसिफिक दिलेली आहे. कोणासंबंधित आहे? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. राष्ट्रपतींची शपथ कलम 60 मध्ये बघितली आपण. उपराष्ट्रपतींची 69 मध्ये आणि राज्यपालांची 159 मध्ये. क्लिअर? 3 घटनात्मक पदांची शपथ फक्त स्पेसिफिक कलममध्ये देण्यात आली आहे. स्पेसिफिक आर्टिकलमध्ये आहे. बाकीच्या जेवढ्या आपण शपथा बघतो त्यांचा असं स्पेसिफिक आर्टिकल आहे का? नाही. मग कशाच्या आधारावर त्यांना शपथ दिली जाते? अनुसूची 3च्या आधारावर. क्लिअर? टोटल अनुसूची किती आहेत आता राज्यघटनेमध्ये? 12. त्यापैकी अनुसूची 3 मध्ये काय कशाचा समावेश आहे? शपथेचा. सर्व प्रकारच्या शपथ एक्सेप्ट या 3 पोझिशन, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि गव्हर्नर, या 3 सोडल्या तर बाकींचा शपथविधी अनुसूची 3 नुसार होतो. क्लिअर झालं? 61 मध्ये राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची पद्धत आहे. त्याला आपण काय नाव दिलं आहे? महाभियोग, इम्पीचमेंट.
ओके. राष्ट्रपतीला फक्त एकच कारणावरून पदावरून दूर केलं जातं, एकच कारणामुळे. ते कुठलं कारण आहे? राज्यघटनेचा भंग केला तर. त्याशिवाय राष्ट्रपतींना दुसऱ्या कोणत्याही कारणावरून पदावरून दूर केलं जात नाही. क्लिअर झालं? 61 ज्याला महाभियोग म्हणतो आपण. आता राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची एक पद्धत सांगितली आहे राज्यघटनेमध्ये. ओके. चलो, ती पद्धत काय आहे? संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये ते बिल मांडता येतं. क्लिअर? ज्या सभागृहामध्ये तुम्ही ते बिल मांडणार आहेत त्या सभागृहामध्ये 1/4 सदस्यांची संमती पाहिजे. बिल मांडताना किती लोकांची संमती पाहिजे? संबंधित सभागृहाची 1/4 सदस्यांची. क्लिअर? 1/4 मध्ये 14 बघायचं लगेच. 14 दिवसांची पूर्व नोटीस देणे आवश्यक आहे. संबंधित सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याने बिल ॲक्सेप्ट केलं तर त्या सभागृहामध्ये किती लोकांचं वोटिंग झालं पाहिजे? 2/3 मेजॉरिटी, म्हणजे विशेष बहुमत म्हणतो आपण त्याला, स्पेशल मेजॉरिटी. 2/3 बहुमताने संबंधित सभागृहामध्ये बिल पास झाल्यानंतर ते दुसऱ्या सभागृहामध्ये जातं. दुसरं सभागृह त्या बिलावर चौकशी करतं. ओके. चौकशी केल्यानंतर त्या सभागृहाचं 2/3 मेजॉरिटी पाहिजे, दुसऱ्या सभागृहाची पण. अशी मंजुरी मिळाली की राष्ट्रपती पदावरून दूर होतात. ओके. आणि हे सर्व करत असताना ज्यावेळेस राष्ट्रपतींवर महाभियोग असतो त्यावेळेस राष्ट्रपतींना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे किंवा त्याच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून तो बाजू मांडू शकतो. क्लिअर? 61 म्हणजे पदावरून दूर करण्याची पद्धत पण आपण बघितली. पुढे जाऊन आपण राष्ट्रपतींचे विवेकाधीन अधिकार पण बघितले. त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. कलम 74 आणि 75ला आपण राष्ट्रपतींची जोड दिली होती, प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ. कलम 74 मध्ये आपण काय बघितलं की राष्ट्रपतींना 53 मध्ये बघितलं होतं आपण, देशाचा कार्यकारी कारभार कोणाच्या नावाने चालतो? राष्ट्रपतींचा. आता तो चालवण्यासाठी त्यांना कोणाची तरी मदत पाहिजे. मग ते स्वतः चालवतात का? नाही. मग पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ देशाचा कारभार चालवतात, पण राष्ट्रपतींच्या नावाने चालवलं जातं, कारण राष्ट्रपती देशाचा प्रथम नागरिक आहेत. बरोबर? तर आता 74 आणि 75 74 काय सांगते की राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. बरोबर? आणि 75 मध्ये मंत्रिमंडळ आणि अन्य तरतुदी, मंत्र्यांसंबंधीच्या अन्य तरतुदी आहेत. क्लिअर झालं? 74(2) मध्ये मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये किंवा कायदेमंडळाच्या याच्यामध्ये न्यायालय हे हस्तक्षेप करू शकत नाही. 74(2). क्लिअर? मग 75(1) 75(1) सेम आहे बऱ्यापैकी, राष्ट्रपतींना सहाय्य सल्ला देण्यासाठी सेम ते. ओके. आता 75(1)A आणि B बघितला आपण, 1A आणि 1(2). 75(1)A आणि 75(1)B. 75(1)A मध्ये काय बघितलं आपण की टोटल जे पंतप्रधानांसहित मंत्रिमंडळ असणार आहे ते लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही. आणि 75(1)B मध्ये काय बघितलं? पक्षांतर बंदी. एखादी व्यक्ती एखाद्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर ते दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकते का? नाही, त्याचं सदस्यत्व रद्द केलं जातं. ओके. 75(1)A आणि B कंप्लीट झालं. 75(2) मध्ये मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतो, कारण राष्ट्रपती त्याला शपथ देतात मंत्री या नात्याने, म्हणून मंत्री हा वैयक्तिक कोणाला जबाबदार आहे? राष्ट्रपतींना. त्यानंतर 75(2) 75(3) मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं, कारण सरकार कशाच्या आधारावर बनत असतं? लोकसभेमध्ये ज्याचं बहुमत असेल त्याचं सरकार बनतं. 75(3) काय आहे? मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं. क्लिअर? 75(4) शपथ आहे ना? 75(4) मध्ये शपथ, केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधी असेल. त्यानंतर 75(5) मध्ये कोणतीही व्यक्ती मंत्रिपदी नियुक्त होऊ शकते, पण 6 महिन्याच्या आत त्याला कोणत्याही तरी एका सभागृहाचा सदस्य होणं बंधनकारक आहे. आणि 75(6) हे सर्व मंत्रिमंडळाचं पगार, वेतन, भत्ते वगैरे आहेत. क्लिअर? इथपर्यंत सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या होत्या. ओके. सो आता जे आत्तापर्यंत आयोगाने प्रश्न विचारले आहेत राष्ट्रपती ह्या टॉपिकवर ते आपण क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. चलो ओपन करा सर्वांनी. व्यवस्थित वाचणार आहेत तुम्ही प्रत्येक प्रश्न, आणि थोडंसं
एलिमिनेशन पद्धतीच्या माध्यमातून देखील आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं, पण व्यवस्थित रीड करा. बाकीच्या ऑप्शनचा अर्थ काय आहे ते देखील आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आलेत सर्व ग्रुपवर. चलो स्टार्ट करू. चलो 1 नंबर, राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये कोणती? प्रत्यक्ष निवडणूक आहे का? नाही. ओके, 1 आणि 4 तुमचं उत्तर एलिमिनेट झालेलं आहे. एकल संक्रमणीय मतपद्धती आहे, बरोबर. अप्रमाणशीर प्रतिनिधित्वाचं तत्व आहे, आवश्यक मतांचा कोटा लागतो, बरोबर. मी काय सांगितलं होतं? अप्रत्यक्ष, एकल संक्रमणीय आणि प्रमाणशीर तत्व लागतं. ओके, म्हणजे एकल संक्रमणीय मतपद्धती, बरोबर. आवश्यक मतांचा कोटा लागतो, बरोबर. म्हणजे उत्तर काय आलं? ब आणि क. उत्तर क्रमांक 2 क्लिअर आहे. चलेगा, पुढे आपण 123 पण कलम बघितलं होतं, ज्या अध्यादेशाशी संबंधित सांगितलं होतं मी. 123 राष्ट्रपतींना अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा अधिकार आणि 213 राज्यपालांचा अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा अधिकार. दोन्ही कलम मी तुम्हाला असं सांगितलं होतं, राष्ट्रपतींचा वटहुकूम काढण्याच्या अधिकारानंतर सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात होते 124, आणि राज्यपालांचा वटहुकूम काढण्याच्या कलमाच्या नंतरचं कलम उच्च न्यायालयाची स्थापना आहे, उच्च न्यायालयाचा उल्लेख असलेला कलम, बरोबर. 123 213 लिहिताना पण क्लिअर होऊन जातं तुम्हाला. चलो वटहुकूमबद्दल बोलूया आपण. कोणते विधान चुकीचे आहे? अध्यादेशाने संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. 2 अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावाचा किंवा संसदेचा कोणताही कायदा दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो. अध्यादेशाचा अधिकार राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात. तिसरं चुकीचं आहे, मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक आहे. ओके, क चुकीचं आहे. चलेगा, पुढे जोड्या लावा. सर्वात आवडता प्रश्न आहे तुमचा, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देताच आलं पाहिजे. कलम 54, 53, 58 आणि 61 दिलं आहेत. तुमच्या कलम पाठ आहेत आता. चलो जोड्या लावा. लगेच जोड्या लावता आल्या पाहिजेत. 53 मध्ये काय, 54 मध्ये काय, आणि वाचून जोड्या लावायच्या. मोठ्याने मोठ्याने वाचायचं, रीड करायचं. साक्षी 53 काय आहे? करेक्ट. ओके, 54 मध्ये ओके, 58 पात्रता आणि 61 महाभियोग. सर्वांचं आलं बरोबर? व्हेरी गुड, चलेगा. ओके, पुढे 4 कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत. योग्य विधानं निवडायची आहेत. कोर्ट मार्शल बाबतचे काही अधिकार राज्यपालाला आहेत. मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात. मृत्यूदंडाची शिक्षा राज्यपाल सुद्धा क्षमा करू शकतात किंवा माफ करू शकतात. आहे का असं? अ बरोबर आहे, क बरोबर आहे, ब आणि ड चुकीचे आहेत. व्हेरी गुड, ठीक आहे. चलो पुढे मॅच द पेअर्स. जोड्या लावा. 352, 354, 360 ह्या तिन्ही गोष्टी मी तुम्हाला आणीबाणी, तुम्ही इंस्टाग्रामवर रील बघितली आपली, आणीबाणीमध्ये या गोष्टी आहेत. ओके, आपल्या यूट्यूब चॅनलवर पण मी टाकला आहे व्हिडिओ आणीबाणी संबंधित. 352, 56, 60 आणि 365. लगेच उत्तरापर्यंत जाता येतं. थोडासा स्पीड वाढवा. ओके, लक्षात कसं ठेवायचं त्या गोष्टींसंबंधीची पण बघा जरा.
पहिले रा आ लक्षात ठेवायचं, रा आ, नंतर रा रा आणि आर्थिक आणीबाणी 352 म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रपती राजवट ज्याला आपण घटनात्मक आणीबाणी म्हणून देखील ओळखतो, ओके, किंवा राज्य आणीबाणी पण म्हणतो आपण याला, 356 आणि वित्तीय किंवा आर्थिक आणीबाणी 360, ओके. आणि अजून एक आणीबाणी सांगितली मी कलम 365ची, ज्यावेळेस राज्य केंद्राच्या निर्देशांचं पालन करत नसेल त्यावेळेस 365 अंतर्गत एक आणीबाणी लावली जाते. क्लिअर? म्हणजे कोविड आला आहे, कोविडमध्ये केंद्र सरकारने निर्देश दिलेत राज्यांना की अशा अशा ज्या काही गाईडलाईन्स आहेत केंद्राच्या त्या फॉलो करा, आणि ते राज्य जर ऐकत नसेल तर त्या राज्यामध्ये 365ची आणीबाणी लावली जाते. क्लिअर? आणि ही पण राज्य आणीबाणी आहे, पण याच्यामध्ये काय आहे, राज्य घटनात्मक तरतुदींचा विचार करून राज्य कारभार चालवत नसेल, तर घटनेनुसार राज्य काम करत नसेल तर 356ची आणीबाणी, आणि केंद्राने दिलेल्या आदेशांचं पालन राज्य करत नसेल तर 365ची आणीबाणी. ओके, चलो आता उत्तर दिलं आलं आहे तुम्हाला सर्वांना. बघा त्या ठिकाणी, ओके. वित्तीय आणीबाणी आहे, ही आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशात किंवा देशाच्या काही भागात पण लावली जाते. ओके, दोन प्रकारची असते राष्ट्रीय आणीबाणी, एक बाह्य आणीबाणी आणि दुसरी अंतर्गत आणीबाणी. म्हणजे बाह्य म्हणजे काय, युद्ध, आपलं एखाद्या देशाची युद्ध चालू असेल किंवा आपल्यावर एखाद्या देशाने आक्रमण केलं असेल तेव्हा बाह्य आणीबाणी लावली जाते. आणि देशांतर्गत भागामध्ये जर आणीबाणी लावायची असेल तर तिला आपण अंतर्गत आणीबाणी म्हणतो. ओके, बंड किंवा सशस्त्र उठाव, देशाच्या अंतर्गत भागामध्ये जर काही उठाव झाला, काही बंड झालं तर त्यावेळेस अंतर्गत आणीबाणी लावतो आपण. ठीक आहे, त्याला पण आपण राष्ट्रीय आणीबाणी म्हणून संबोधतो. क्लिअर? चलो, आलं उत्तर सर्वांचं. चलो, भारताचे राष्ट्रपती, आता अ ब क ड दिलं आपल्याला तिकडे. भारतीय सशस्त्र दलांचे प्रमुख आहेत, कार्यकारी मंडळाचे भाग आहेत, कायदे मंडळाचे भाग आहेत, भारताचे पहिले नागरिक आहेत. सर्व विधान बरोबर. ओके, समजलं? हे स्टेटमेंट बोललेलो आहे आपण, मी तुम्हाला सांगितलं. लगेच भारताचे सशस्त्र दलांचे प्रमुख आहेत म्हणजे 53-2. ओके, कार्यकारी मंडळाचे भाग आहेतच. कार्यकारी मंडळामध्ये किती अंग आहेत कार्यकारी मंडळाचे देशाचे? 5. कोणकोणते आहेत? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. मग राष्ट्रपती कार्यकारी मंडळाचे भाग आहेत. करेक्ट. आता कायदे मंडळाचे भाग राष्ट्रपती आहेत का? तुम्ही हो सांगितलं. मग कायदे मंडळ म्हणजे संसद, संसदेचे किती अंग आहेत? 3. कोण कोण आहेत? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. क्लिअर झालं? चलो, आणि भारताचे पहिले नागरिक आहेत हे आपण क्लिअर केलेलंच. पुढे, जर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतींनी पुनर्विचारासाठी परत पाठवले, ओके, जर ते पुन्हा विधिमंडळाने मंजूर करून परत राष्ट्रपतींकडे संमतीने पाठवले, राष्ट्रपतीस त्या विधेयकाला संमती देणं बंधनकारक आहे. राष्ट्रपतींवर राज्यबंधनं घालू शकतं का? नाही, चूक. राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकावर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती 6 महिन्यांचा कालावधी निश्चित केला जातो. असं कधी होऊ शकतं का? राज्य राष्ट्रपतींवर काही कालावधी टाकू शकतं का? नाही. दोन्ही विधानं चुकीची आहेत. ठीक आहे, चलो. नकाराधिकार वाचा 10वा. खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताचे राष्ट्रपती वापरू शकत नाहीत? दिलंय उत्तर एवढं फास्ट. भारताचे राष्ट्रपती कोणता वापरू शकत नाही? गुणात्मक. हा कोण वापरू शकतात? अमेरिकेचे राष्ट्रपती. बाकीचे अधिकार तुम्हाला क्लिअर झालेत. ओके, चलो. युनोची स्थापना आहे, युनोचं मुख्यालय आहे
आणि युनोचे सदस्य किती आहेत ते सांगितलं आहे. बियॉन्ड द प्रेसिडेंट हा राष्ट्रपतीमध्ये प्रश्न येईल का? हा नाही, आंतरराष्ट्रीय संघटना आहे ती, पण त्या ठिकाणी तरी आपण प्रश्न सोडून घेऊया. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. करेक्ट. 24 ऑक्टोबर हा युनो डे सेलिब्रेट केला जातो. ओके. त्याचं मुख्यालय कुठं आहे युनोचं? न्यूयॉर्कमध्ये आहे. त्यांनी वॉशिंग्टन दिलं आहे तिकडे. ओके. 193 सभासद आहेत. करेक्ट आहे. चलो, प्रश्न क्रमांक 13. भारताच्या राष्ट्रपतींची निवड लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांकडून केली जाते. अंशतः बरोबर आहे. आता निर्वाचित आहेत का नामनिर्देशित आहेत तिकडे तो क्वेश्चन विचारणारा जो बुद्धिवान माणूस आहे त्यांनी तसं क्लिअर केलेलं नाही. बघा स्टेटमेंट कसं आहे. ठीक आहे. आपण पार्शली करेक्ट म्हणायचं आत्तापर्यंत. तो काय म्हणतोय की सदस्यांकडून केली जाते, पण निर्वाचित का नामनिर्देशित असं दिलंय का अजून नाही. मग ऑप्शनवरून उत्तराकडे जायचा प्रयत्न करायचा. 2. भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. भारताचे राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात. ब आणि क बरोबर. ओके. वर त्याचं म्हणणं असं आहे की लोकसभा आणि राज्यसभेत सदस्यांमधून केली जाते, म्हणजे सर्वच असा त्याचा अर्थ आहे त्याच्यात, पण तिन्ही उत्तरांमध्ये आहे. ओके. चलो 15. भारतातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता, माझ्यापेक्षा आधीच तुम्ही उत्तर दिलं पाहिजे याचं, किती लोकांचं नामांकन आणि कितींचा पाठिंबा लागतो? किती 50 लोकांचा पाठिंबा आणि 50 लोकांचं अनुमोदन. उपराष्ट्रपतीसाठी काय बघितलं होतं आपण? 20चा पाठिंबा आणि 20चं अनुमोदन. का नाही आलं पटकन उत्तर? 50-50 लिहून दिलं आहे ना, चलेगा. 16. कोणत्या मान्यवरास पदग्रहण करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे? राज्यघटनेचा संरक्षक म्हणून कोण आहे? राष्ट्रपती. ओके. फक्त अ. चलो 18. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पात्रतेसंबंधी म्हणजे क्वालिफिकेशन्स कोणती विधानं बरोबर आहेत? काय चूक आहे आणि उत्तर काय येईल त्याच्यातून? लगेच सेंटेन्स जे आहे ते करेक्ट करत जायचं तुम्ही. पहिलं चूक आहे, काय टाकणार त्याच्यात? 35 वर्ष. त्यांनी काय दिलंय? 30 वर्ष. राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास ती पात्र असावी का? क्या अरे यार, लोकसभेचा पाहिजे, म्हणजे दुसरं पण चूक. नामांकन भरणाऱ्या उमेदवाराचे नाव किमान 10 मतांनी सुचवलं पाहिजे. चूक. किती पाहिजेत? 50. वरील सर्व विधानं चुकीची आहेत. लॉजिक लागलं का? तुमचं समजलं का तुम्हाला प्रश्न कसे विचारतात? क्लियर. चलो, बहुत अच्छा और सबसे इम्पॉर्टंट. ओके. खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट व्हिटोचा वापर केलेला आहे? ज्ञानी झैल सिंग. हे तर खूप आवडतं आम्हाला. खाली दिलेल्या पर्यायांपैकी भारतीय राजकारणातील एक पुढारी ज्यांनी भारताच्या एका राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे, राज्यपाल, भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली, त्या व्यक्तीचं नाव काय? मुख्यमंत्री पण झाले होते, राज्यपाल पण आहेत, उपराष्ट्रपती पण आहेत आणि ओके आणि राष्ट्रपती पण आहेत. आता मी काल एक गोष्ट तुम्हाला सांगितली आहे, उपराष्ट्रपती आहेत ते राष्ट्रपती झालेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला लगेच उत्तरापर्यंत जाता येईल. बघा उत्तरामध्ये पटकन. मी काल सांगितलं होतं काय? मी काल काय सांगितलं आहे? एक ट्रिक सांगितली होती की काही उपराष्ट्रपती ज्यांनी राष्ट्रपतीपद भूषवलं आहे, याच्यात लगेच ट्रिक्स असेल ना, बघू नको रे. जे ट्रिक्स असेल ना, माझ्यासमोर येऊन बघायचं नाही अजिबात. जी ट्रिक्स असेल लगेच तिथं तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येईल. बघा त्याच्यात ट्रिक्स आहे ते. ऑप्शन नंबर 1
व्यंकटरामन डायरेक्ट राष्ट्रपती झालेत, ते उपराष्ट्रपती पद भूषवलंय का त्यांनी? ठीक आहे, मी काल ट्रिक्स काय सांगितली होती? राधा का हुस्नगिरा, रमन पर और शर्मा गई नारी, शंकर दयाल शर्मा आहेत. ओके, मुख्यमंत्री, राज्यपाल, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती हे चारही पदं भूषवलेत त्यांनी. बघतच नाही तुम्ही शेवट. समजलं का? येडे कुठलंय. चलो 25 रीड करा. राष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून फक्त संविधानाच्या उल्लंघनाबाबत दूर करता येते. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. एकच कारण सांगितलंय ना. महाभियोगासंबंधीच्या आरोपपत्राची सुरुवात फक्त कनिष्ठ सभागृहातच केली जाते. चूक. असं काय आहे का? कुठेही मांडता येईल. आरोपपत्रावर सभागृहाच्या 1/3 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या पाहिजेत. 1/4 पाहिजेत. चुकीचं आहे. महाभियोगासंबंधी राष्ट्रपतीस 1 महिन्याची पूर्वसूचना द्यावी लागेल. चूक. 14 दिवस. नामनिर्देशित सदस्य महाभियोग प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. होऊ शकतात. चूक. फक्त काय बरोबर आहे? अबरोबर. क्लिअर? चलो 26. राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात फक्त युद्ध अथवा परकीय आक्रमण प्रसंगी, फक्त सशस्त्र बंड प्रसंगी, अंतर्गत अशांतता प्रसंगी, फक्त पंतप्रधानांच्या लेखी सल्ल्यानुसार. कोणती विधाने बरोबर आहेत? अ, ब आणि ड. आहे का तसं उत्तर? मग अ आणि ओके. 27. राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. राष्ट्रपती सर्व सैन्य दलांचे सरसेनापती असतात. राज्यसभेत 12 सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती स्वेच्छाधीन अधिकारात करतात. बरोबर. राज्यसभेवर 12 सदस्यांची नेमणूक करतात ते. हा त्यांचा कायदेविषयक अधिकार आहे. ओके. राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहासमोर अभिभाषण देऊ शकतात. चूक. या ठिकाणी प्रत्येक अधिवेशनाच्या दरम्यान नाही, तर सुरुवातीचं सरकार बसेल त्यावेळेस पहिलं अधिवेशन आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाला, वर्षाच्या सुरुवातीचं जे पहिलं अधिवेशन असेल त्याला. पण वर्षामध्ये 3 अधिवेशनं होतात, तर प्रत्येक अधिवेशनाला आहे का? नाही. हे लक्षात ठेवा. ओके. राष्ट्रपती परदेशात भारताचं प्रतिनिधित्व करतात. बरोबर. मग काय आलं बरोबर? हाय ऑप्शन. अ आणि ड आहे ना, तेच उत्तर द्यायचं. मग खूप गोंधळ असतो आयोगाच्या प्रश्नांमध्ये. ऑप्शन सापडत नाही, कधी कधी प्रश्न चुकीचा असतो. ओके. आता एक गोष्ट आहे, जेवढी जेवढी घटनात्मक पदं असतील, तुम्हाला मी एक ट्रिक सांगितली आहे. सर्व घटनात्मक पदांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. ओके. प्रत्येक जेवढे घटनात्मक पदं असतील त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. केंद्रामधले आणि राज्यामधले सगळे राज्यपाल. ठीक आहे. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राज्य प्रशासकीय लवाद म्हणजे स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल कोणाच्याद्वारे केली जाते निवड? राष्ट्रपतींच्याद्वारे. ओके. चलो आता योग्य क्रम लावा. भारताचे राष्ट्रपती दिलेला आहे तुम्हाला. रारा हुरी, अरे सिंह, रमन, शर्मा, नारायण.
योग्य क्रम लावा. क्रम दिलाय मी तुम्हाला. ओके. आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपती झालेले राधा हुस्नगिरा रमन परोर शर्मा गई नारी. आणि भारताच्या राष्ट्रपतींचा उतरता क्रम रारा हुरी अरे सिंह रमन शर्मा नारायण. चलो लगा दो अभी. यू कैन डू इट. फोर्थ बरोबर. ओके. ड अ क ब म्हणजे फखरुद्दीन अली अहमद, त्यानंतर नीलम संजीव रेड्डी, त्यानंतर ज्ञानी झैल सिंग आणि त्यानंतर आर वेंकटरामन. क्लियर आहे. चलो पुढचे प्रश्न रीड करा. चलो 43 बघा. राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांची निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते. ओके. यावर चर्चा केली आपण. ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी. बरोबर. ती व्यक्ती राष्ट्रपतींच्या मर्जीतील असावी. ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी. संबंधित बरोबर आहे ना. संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभेत किंवा राज्यसभेत बहुमत असलं पाहिजे. लोकसभेत किंवा राज्यसभेत आहे का. फक्त लोकसभेतच पाहिजे. काय बरोबर आहे. अ आणि क बरोबर. उघडा डोळे बघा नीट. ओके. 44 केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहित आहे. क्लिअर आहे. चलो. भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही. चूक. भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे ना. कोणती लोकसभा विसर्जन कोण करतात. राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार. पण अधिकार आहे ना. यस. ओके. अ आणि क बरोबर. भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो. उपराष्ट्रपती. खूप छान. चलो कोणतं बरोबर आहे. जर राष्ट्रपती उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला. क्लिअर आहे तुम्हाला. तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात. प्रश्न नीट बघ ना. कर दी ना छोटी बात. नीट बघा ना. मी किती क्रमानुसार सांगितलं तुम्हाला. राष्ट्रपती नसतील तर उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपती नसतील तर CJI सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश, ते नसेल तर सिनियर जज सर्वोच्च न्यायालयाचा वरिष्ठ न्यायाधीश. लोकसभेचा सभापती कधी राष्ट्रपती होऊ शकतो का. नाही. ते चूक आहे ना पहिलं. बी राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या संदर्भात किमान आणि कमाल वयोमर्यादा भारतीय संविधानात नमूद आहे. किमान आहे 35 वर्ष. कमाल आहे का. नाही. भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहेत. बरोबर. ओके. फक्त क बरोबर. चलो 47 भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचक मंडळाकडून होते, ज्यामध्ये
कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश आहे? निर्वाचक मंडळ, लोकसभा, राज्यसभा व विधानसभा, त्यांचं निर्वाचक मंडळ जे आहे ते मतदान करते ना. क्लिअर. 48. भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळली? सांगितलंय मी. एम हिदायतुल्ला. क्लिअर. 49. भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? वरील सर्वच. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य. भारतात प्रथम नागरिक कोण असतो? व्हेरी गुड. खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती भारतातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांची परिस्थिती शोधण्यासाठी आयोग नेमू शकतात? सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी. 340. ओके. राष्ट्रपतींचा क्रम लावा पटकन. बघा 2 प्रश्न आलेत. क अ आलं का? चलेगा. म्हणजे राजेंद्र प्रसाद राधाकृष्णन, नंतर जाकीर हुसेन आणि ज्ञानी झैल सिंग. पॉकेट व्हिटो वापरणारे राष्ट्रपती. APJ अब्दुल कलाम जेव्हा भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते? भैरवसिंग शेखावत. कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपले पदावर असतात? राष्ट्रपतींची मर्जीपर्यंत. ओके. भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवलं आहे? राजेंद्र प्रसाद. सो राष्ट्रपतींचे आत्तापर्यंत सर्व आयोगाने विचारलेले प्रश्न फिनिश झालेले आहेत. ओके. व्यवस्थित ते चॅप्टर रीड केलं तर सर्व प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवता येतात आणि सेम क्वेश्चन येतील तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. कोणत्याही प्रकारचे चेंजेस असणार नाहीत. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचला तर तुम्हाला मार्क्स मिळतात. 2-3 प्रश्न जास्त असतात राष्ट्रपतीशी रिलेटेड विचारले जातात. म्हणजे राष्ट्रपती या चॅप्टरवर एक तर फिक्स आहे. प्रधानमंत्री, त्याचं मंत्रिमंडळ, संसद असेल, कार्यकारी मंडळाचा भाग असेल, कायदेमंडळाचा भाग असेल, न्यायमंडळामध्ये त्याची काही कार्यप्रणाली आहे, हे सगळं एकत्रित राष्ट्रपती सर्व ठिकाणी अप्रोच होतो. हे सगळं व्यवस्थित केलं आहे तर पॉलिटीच्या 2-3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला इझिली टॅकल करता येतात. बरोबर. चलो. सो राष्ट्रपती आपलं कंप्लीट झालेलं आहे. आयोगाचे सर्व प्रश्न, चॅप्टर पण क्लिअर झालेलं आहे. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या लेक्चरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.